श्री स्वामी महाराजांचरणी विनम्र अभिवादन करून आज आपण फार सुंदर भाग बघणार आहोत। हा भाग सुंदर याच्याकरिता आहे की कारण आम्हाला बऱ्याचदा वाटत असतं आमच्या आयुष्यामध्ये खूप सारे संकट, अडचणी, दुःख येत असतात आणि त्यासोबतच ते कमी व्हावे म्हणून आम्ही सगळेजण देवाची भक्ती करत असतो, पूजा उपासना करत असतो। जे काय आम्हाला आवडतं किंवा जे काय आम्हाला सांगितलं गेलेलं असतं ते सगळं आपण करत असतो, पण तरी देखील आपल्या आयुष्यामध्ये काही बदल होत नाही। किंवा खरंच देव आमची परीक्षा बघतो आहे का? मग तो जर बघतो आहे तर तो आम्हाला या सगळ्या अडचणीमधून का सोडवत नाही? किंवा देव खरंच परीक्षा कोणत्या प्रकारची बघत आहे? त्याच्या परीक्षेत जर पास आम्हीच होत असलो तर काय होतं? किती आनंद, किती सुख, किती समाधान आम्हाला मिळत असतं। आणि मग त्यावेळेस आमच्याकडच्याच ह्या सगळ्या अडचणी, दुःख बाजूला होतात का? हे सगळं ऐकल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या विवेकांमध्ये फार मोठा बदल होणार आहे। आणि खरं तर बाहेर काहीच नसतं, सगळं जे काही आहे ते आपल्या मनामध्ये असतं, सगळं आपल्या आत असतं। जे काय आम्ही आता आधी विचार करतो ना ते सगळं बाहेर होत असतं आणि भगवंताला विचारांना आपल्या कृपा करावीशी वाटते। आपण प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर आपणही सफल झालो किंवा असफल झालो हा महत्त्वाचं नाही, तर कोणत्या उद्देशाने प्रयत्न केला गेला हे जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून हेच भगवंत बघत असतो आणि देव भगवंत कशा पद्धतीने परीक्षा बघतो हा व्हिडिओ आपण हे ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात येईल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ असे तुम्ही टाईप करा। आपण निस्वार्थपणे भक्ती केली पाहिजे। भक्तीचं सगळं वातावरण आपण वाढवलं पाहिजे। कारण काय असतं ना, ज्या हाताने आपण फुलं इतरांना देतो किंवा इतर कोणी जर आपल्याला फुलं देत असेल तर घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याच्या दोन्हींच्या हाताला सुगंध हा येत असतो आणि दोन्हींना ते फुलं तर आहे, तर मग भक्तीमध्ये सुवास तर येतोच, पुण्य तर मिळतंच, पण या दोन्हींच्यावर भगवंताची कृपा हे निश्चितपणे होत असते। म्हणून आपण जेवढे शक्य तेवढं भगवंताच्या वेगवेगळ्या प्रकारांची भक्ती करत राहिला पाहिजे। आपल्या आयुष्यात संकट येतात मग भगवंतामुळेच का? तर याचे उत्तर आहे नाही। आपल्या आयुष्यामध्ये संकट, दुःख, अडचणी, चिंता हे सगळं आपल्या मनुष्याला त्याच्या कर्मबंधनाने प्राप्त होत असते। मग वर्ष आपली वाया जातात आणि आपण हेच विचार करतो की भगवंत माझी परीक्षा बघतो आहे, देव काही आता मला मदत करत नाही, देव कोठे लपून बसलेला आहे, किंवा हे भगवंता तू किती वेळ माझी परीक्षा बघशील, असे बरेचसे प्रश्न आपण करत असतो। तर त्यांच्यासाठी स्वामी माऊली सांगतात की बाळा, बरे मनात वांचे रे, पूर्व संचित केले तयारी, केली प्राप्त झाले मनुष्यांना जे कर्म करून ठेवले, ते संचित करून ठेवला त्याचा प्रारब्ध त्याच्या नशीब बनतं आणि ते मनुष्याला भोगावाच लागतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही। प्रश्न असा उरतो, प्रश्न असा उभा राहतो की आम्ही भक्ती करतो आणि भगवंताची भक्ती करतो, आमची भक्ती करून भगवंताचे एवढे सर्व नामस्मरण करून काहीच उपयोग नाही। मग आमचे दुःख, संकट, टेन्शन, चिंता काहीच कमी होणार नाही का? तर याचे उत्तर आहे होय, नक्कीच होणार। भगवंताची भक्ती केल्याने आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी, चिंता, दुःख सहजपणे बाजूला होऊ शकतात। ते कशा होऊ शकतात ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐका।
खरं तर दुःख जे येतात ते काहीतरी आमच्याकडून कुठेतरी कर्मबंध निर्माण झालेलं असतं म्हणून येत असतात आणि त्या कर्मबंधनाचं फळस्वरूप म्हणून काहीतरी दुःख किंवा काहीतरी त्रास आम्हाला होत असतो. मग त्यावेळेस आमच्याकडे भगवंताचे स्मरण असेल किंवा आमच्याकडे जर भगवंताबद्दल विश्वास असेल, आस्था असेल, तर भगवंत आमच्याकडे येणार आहे. हे संकट आम्हाला जेवढं सहन करता येईल, जेवढं आम्हाला सामर्थ्य आमच्यामध्ये आहे तेवढं कमी करून देत असतो आणि उरलेला जो प्रीमियम आहे तो भगवंत आपल्या वाट्याचा भरत असतो. देव हा भक्तिभावे अंतरी प्रेम पाशा पिपाशा, कारण आपल्या हृदयामध्ये त्या भगवंताच्या बद्दल प्रेम असतं. पण त्या भगवंतासाठी रात्रंदिवस कष्ट आलेलं असतं आणि तो भगवंत निश्चितच आपल्या भक्तासाठी धावून येत असतो. तो गजेंद्र नावाचा हत्ती होता, त्याच्यासाठी धावून आला. नवीन तर आपण गजेंद्र नाही, हत्ती नाही, आपण तर एक व्यक्ती आहोत. त्या मगर मिठीतून त्याला त्यांनी सोडवलं. मला पण बऱ्याचदा मगर मिठीत पडत असताना संसाराच्या, कामाच्या, क्रोधाच्या, अहंकाराच्या, अनुभवाच्या या सर्व मिठींमधून सोडवण्यासाठी तो वेळोवेळी येत असतो. येणारे संकट आहे ना, त्यांच्याकडून सहन होईल एवढं त्याला मला सामर्थ्यपूर्वक बनवायचं असतं. आणखीन याच्या पलीकडे जर आपण बघितले तर एखादा व्यक्तीचा की तो देव करता करता देवाचा होऊन जातो. हरिनाम घेता घेता, हरी जप करिता करिता देवाची याद्वारे उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारीसाठी गेल्या त्याचं काय म्हटलेलं आहे. खरं मनुष्य बघतो मार्गामध्ये का स्वतःला झोकून घेतो का सर्वस्व भगवंताला अर्पण करून टाकतो. मग त्याचं म्हणून काहीच उरत नाही, तो म्हणून स्वतः काहीच उरत नाही. जोपर्यंत आपल्याकडे अहंकार आहे, जोपर्यंत आपल्याकडे मीपणा आहे, तोपर्यंत आपले सर्व कर्मबंध आपल्यालाच फेडावे लागत असते. तरी देखील भगवंत त्याच्यामध्ये आम्हाला डिस्काउंट करून देत असतो. तरी देखील भगवंत आम्हाला त्याच्यासाठी तयार करून ठेवत असतो. पण त्याही पलीकडे जर आमचं भगवंतावर नितांत आणि सुंदर प्रेम असेल तर तो भगवंत सगळे आमचे कर्मबंधन तोडून टाकतो. देवाची याद्वारी उभा क्षणभरी असे तुम्ही म्हणू शकता. आणि कर्मबंधन सगळे जेव्हा तुटतात, मीपणा जेव्हा उरत नाही, मनुष्याचे माझं काही उरत नाही, देव मी फक्त देवाचा आणि देव माझा ही भूमिका जेव्हा उभी राहते तेव्हा मनुष्याला मुक्ती मिळते. तोच हा भाग आहे, हाच मुक्तीचा सोहळा. हा मृत्यूनंतरचा जरी असला तरी हेच मग ते मनुष्याला जिवंतपणे भोगता येते आणि हे मुक्ती भगवंत आपल्या सगळ्या प्रेम करणाऱ्या भक्तांना निश्चितपणे प्रदान करत असतो. आणि त्यांच्याकडे आयुष्यात आलेली सर्व संकटे तो अलगद बाजूला करून देत असतो. म्हणून एक नितांत सुंदर निस्वार्थ भावनेने भगवंताचं आपण नामस्मरण भक्ती करत राहणे, आपले सगळे कर्मफल भगवंताला अर्पण करत राहणे आणि भगवंताच्या सगळ्या आपण गोष्टी स्वीकारणे, एवढं सुख आहे की याच्यात एवढं सुख आहे की बाहेरच्या सुखाचा दुःखाचा मनुष्याला विसरच पडून जातो. कोणत्याच सुखाची सुद्धा त्याला अपेक्षा उरत नाही आणि दुःख जरी आलेलं असलं तरी त्याची सुद्धा तमा त्याला काही राहत नाही. बाहेरचं दुःख व्हायचं तो सर्व सहन करत असतो. सुख जोपर्यंत त्याला आहे तोपर्यंत अहंकार आहे. तो जोपर्यंत आहे भक्तीमध्ये मनुष्याचा अहंकार गळून पडणे हे भक्तीचे उत्कृष्ट अवस्था आहे. म्हणूनच काही चिंता येत असल्या, काही अडचणी येत असल्या तरी आज आपण भगवंताचे आभार मानले पाहिजे. जर एखादा मनुष्य वाहन चालवतो आहे आणि आपण असे बऱ्याचदा ऐकलेलं आहे की हेल्मेट घातलं म्हणून तो बचावला, किंवा नुसत्या हातावर निभावलं, नुसत्या पायावर निभावलं किंवा डोक्याला मार लागला असता पण हेल्मेट होतं म्हणून मार लागला नाही, अशा कितीतरी गोष्टी आपण ऐकत असतो, पाहत असतो.
तर हे सगळं तो भगवंत आमच्या सोबत घडवत असतो आणि तो आमच्या सोबत असतो, म्हणून आपण बचावलेलो असतो. त्याच्यामुळे होता होता सर्व गोष्टी राहिलेल्या असतात. त्याला मोठा दगड आमच्या डोक्यात पाडायचा असतो, पण भगवंत त्याला अलगद हवेतल्या हवेत त्याचे तुकडे तुकडे करतात. एखादा लहानसा तुकडा आमच्या डोक्याला लागतो, त्याची एवढीशी जरी चीर पडते, थोडीशी जखम तुमच्या डोक्याला होते आणि आपण म्हणत असतो की हा एवढासा लहान, पण हा भगवंत आहे म्हणून आज मी शिल्लक राहिलो. त्यांना जरी तो मोठा दगड दिसत नसला तरी त्यांच्या विवेक दृष्टीने हे सगळं कळत असतं की माझा भगवंत मला सांभाळतो आहे. हे माझे कर्म आहे, हे माझे प्रारब्ध आहे की जे मी कुठेतरी करून ठेवलेला आहे, म्हणून हा छोटासा दगड त्याने मला मारलेला आहे. त्यामध्येही भगवंताचीच कृपा, म्हणून तर आज मी भगवंताचे आभार मानत आहे आणि मी आज बचावलो आहे. भगवंताने माझी परीक्षा बघितली आहे, तर कशा पद्धतीने हे सगळं बघत आहोत आणि ती परीक्षा पास होण्यावर आहे की भगवंत आमच्यावर आणखीन किती कृपा करेल, आणखीन किती जीव लावेल. भगवंत आम्हाला किती खात्रीने त्या लोकांमध्ये घेऊन जाईल किंवा किती आनंदाने तो आमच्या सगळ्या अवतीभोवती राहील. सगळ्या गोष्टी या सगळ्या परीक्षांवर अवलंबून आहेत. तर सगळ्यात आधी आम्ही परीक्षा बघितली की ती परीक्षा काय आहे, तर ती कळेना. म्हणे मी शोधण्याचा जगी धन्य तो सदास, सर्व तपास ग्रही. हे सगळ्यात पहिली परीक्षा की जी भगवंत आपल्याला देत असतो. कितीही मोठे दुःख अडचणी संकट आली तरी आम्ही देवाला रोज देवपूजा करतो, देवाला रागवतो, देवावरती विश्वास ठेवतो की आमच्या पाठीशी तुम्ही कायम राहा. भगवंत बघत असतो. हीच आमची पहिली परीक्षा असते की हीच एक परीक्षा, दुसरी तिसरी असा काही भाग नाही. प्रत्येकाची वेगवेगळ्या स्वरूपात परीक्षा बघितली जाते. प्रत्येकासाठी प्रश्नपत्रिका वेगळी आहे. एखाद्याला अमुक पद्धतीने भगवंतरावाने कृपा केली आहे, भगवंताने त्याला आशीर्वाद दिला आहे, मलाही तशीच करेल असा भाग नसतो. म्हणून जर आपल्याकडे काही दुःख अडचणी संकट आले असतील तर आपण भगवंताचे आभार मानायला पाहिजे. आपला निश्चय आपण जळू देऊ नये. हाच निश्चय आपल्या विषयांच्या बाबतीत चढू देऊ नये. हाच निश्चय आपण आणखी सुख आलं तरी त्याला जळू देऊ नये, कारण सुखात सुद्धा आपल्याला भगवंताचा विसर पडता कामा नये. सुखामध्ये आपले सगळेच आपल्या जवळ येतात, सगळेच नातेवाईक मित्र, आणि दुःखामध्ये आपल्याला सर्व विसरून जातात, सगळे आपली साथ सोडून जातात. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा भगवंताचा विस्मरण होता कामा नये. भगवंताचे आभार मानायला तुम्ही विसरू नका. एक प्रकारची ही एक परीक्षाच आहे की भगवंत आपला भाव बघत असतो. आपल्याकडे पैसा किती आहे, आपल्याकडे काय आहे हे त्याला काही घेणं देणं नाही, पण आपण त्याच्यावरती किती विश्वास ठेवतो हे आपले भगवंत आपल्याकडून पाहत असतात. त्यामुळे तुम्ही आपल्या माऊलींवरती विश्वास ठेवा. माऊली आपली परीक्षा करत असतो, आपली कसोटी बघत असतो. आपल्या खऱ्या खोटेपणाची त्या सगळ्या ठिकाणी तो परीक्षा घेत असतो. आपल्याकडून किती वेळा भगवंताचे स्मरण होते, आपल्याकडे खरी ओळख आहे का भगवंताची, हे तो पाहत असतो. त्यामुळे तुम्ही भगवंताचे नामस्मरण करा, भगवंताच्या कायम भक्तीत राहा. सद्गुरूंसाठी आपण कायम असायला पाहिजे तत्पर. भगवंताचा विसर आपण होता कामा नये. सद्गुरू पादुकाला जशी भूमिका देवासाठी असते तशीच भूमिका सद्गुरूंसाठी आपण ठेवायला पाहिजे. सद्गुरू माऊली माझे आणि मी माऊली सद्गुरूंचा, हा जर भाव तुम्ही ठेवला आणि सतत भगवंताचे नामस्मरण करत राहिले, त्यांच्यावरती विश्वास ठेवला, आपल्या आयुष्यातील सर्व दुःख चिंता सर्व निशंक जर त्यांच्या चरणी आपण सोपवले,
तर भगवंताच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही आणि भगवंत त्याचा ऋणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचे कर्ज फेडण्यासाठी तो नक्कीच आपल्याला येणार. एक दाना लावला तर तो कणस आपल्याला घडून देतो, त्याच्या देण्याला गती नाही. आपण त्याच्या रूपाला विसरू कामा नये. सद्गुरु पादुकाला जशी भूमिका देवासाठी तसेच आपण सद्गुरूंसाठी हे आपण विसरू नये. सद्गुरू मी सध्या आपल्याकडे असायला पाहिजे. सगळी माझी भक्ती ही तुमच्या चरणी अर्पण करतो. मी माझ्या भगवंताची भक्ती विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने करतो. मी कधीच माझ्या भगवंतावरची श्रद्धा कमी होऊ देणार नाही. जगी धन्य तुला सर्वोत्तमाचा. अशा पद्धतीने अडचणी दुःख संकटात येतात ते आपल्या कर्माने येत असतात. भगवंत तरी देखील आपल्याला त्याच्यातून सोडवत असतो. एखादा भक्त जर त्या भगवंताचाच होऊन गेला, तसा मीपणा अहंकार सर्व काही त्याने सोडले तर त्याचे सगळे दुःख सगळ्या चिंता सर्व त्याचे दुःख हे विरून जात असतात. आणि भगवंत आपल्या भक्तांची परीक्षाही घेत असतात आणि त्याच्यात आपल्याला साथ देखील देत असतात. त्यांची श्रद्धा आपण ठेवायला पाहिजे. भगवंत आपल्याला कधीच एकटे सोडत नाहीत. आपला विश्वास जर का आपल्या भगवंतावरती असेल तर आपल्याला कधीच कोणाचे पाया पडण्याची मागे पुढे करण्याची गरज भासणार नाही. आपले कर्म चांगले ठेवून जर आपण आपले कर्माशी आणि स्वामींनी सांगितलेल्या सर्व गोष्टींचे जर आपण पालन केले, आपल्या आयुष्यामध्ये जर ते आचरणात आणले तर आपल्यासारखे यशस्वी कोणीच होणार नाही. कारण की आपल्याला स्वामी माऊलींचे सर्व काही आशीर्वाद प्राप्त होतील. माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूची घंटी देखील दाबा. आणि स्वामी सेवा आणि मी स्वामींचा सच्चा भक्त. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आई मी तुझं बाळ आहे, माझ्या पाठीशी तू कायम राहा. अशक्य ही शक्य करतील स्वामी, असे टाईप करून हा व्हिडिओ आपल्या आप्तजनांना शेअर करायला देखील विसरू नका. सतत माऊलींच्या नामस्मरणांमध्ये राहा. कारण सद्गुरूंची, परमेश्वराची, देवाची, श्री स्वामी समर्थ महाराजांची केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ.